हा ग्लो बघितलात? तुम्ही सुद्धा मिळू शकता असा ग्लो इन जस्ट अ फ्यू स्टेप्स. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत हा सिंपल सुपर इझी विंटर ड्यूई मेकअप लुक. सो स्टार्ट कर. फर्स्ट स्टेप आहे आयसिंग. आयसिंग हा विंटर मध्ये पण स्किनला स्मूथ ठेवतो, पोर्स टाईट करतो आणि मेकअप बेस एकदम ग्लोई बनवतो. मेकअप आपल्या स्किनवर छान टिकून राहतो. हवा असेल तर तुम्ही हे स्टेप स्किप सुद्धा करू शकता, पण मी हे प्रिफर करते. सो मी करायला जास्त नाही करायचं, याच्याने स्किन ड्राय सुद्धा होऊ शकते. यावर मेकअप केल्याने मेकअप छान टिकून राहतो. नेक्स्ट स्टेप आहे टोनर. हा आहे प्लमचा राईस वॉटर अँड नायासिनामाइड टोनर. या टोनरने आपले पोर्स टाईट होतात आणि ते पोर्स क्लीन करतो आणि एकदम हायड्रेटिंग ठेवतो आपल्या स्किनला. असे टॅप टॅप करा. लेट इट सेटल डाऊन फॉर अ मिनिट. नेक्स्ट स्टेप आहे सिरम. मी यूज करत आहे लॉरियल पॅरिसचं हायल्युरॉनिक ऍसिड सिरम. याने चेहऱ्यावर एक ग्लो येते. आणि आपला मेकअप बेस एकदम परफेक्ट बनतो. आणि हा सिरम आपल्याला एकदम ग्लो देतो आणि आपली स्किन हायड्रेट होते. नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. विंटर्स मध्ये आपल्याला सहसा थिक मॉइश्चरायझर यूज करायला पाहिजे, कारण विंटर मध्ये सगळ्यांची स्किन खूप ड्राय होते. सो थिक मॉइश्चरायझर यूज केल्याने मेकअप बेस एकदम स्मूथ बनतो. सो लेट जस्ट अप्लाय इट. Apply the moisturizer generously. नेकवर सुद्धा अप्लाय करा. एक्सेस असलेलं मी ते हातावर लावून घेते. आहे सनस्क्रीन. मी यूज करत आहे न्यूट्रिजिनाचे अल्ट्रा शेड डे ब्लॉक सनस्क्रीन. विंटर्स मध्ये सुद्धा सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट असते. ग्लोई सनस्क्रीन यूज करा, म्हणजे स्किन ऑटोमॅटिकली ग्लो करेल. विंटर मध्ये आपले लिप्स खूप ड्राय होतात. सो लेट मी अप्लाय लिप बाम फर्स्ट. मी यूज करणार आहे स्विस ब्युटीची ही हायलाइटिंग प्रायमर. याने मेकअप खूप ग्लोई दिसतो. दिस इज बेस्ट स्टँडर्ड मेकअप. एकदम थोडा घ्यायचा. दिस मच इज इनफ.
मी अजून थोडा घेतलाय. Can you see the shine? Instantly स्किन अशी शाईन करायला लागली. This highlighting primer is my favorite. नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन. विंटर्स मध्ये सहसा लाईट वेट फाउंडेशनच यूज करायचं. हेवी फाउंडेशन ही स्किप करा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्किन टिंट सुद्धा यूज करू शकता. एकदम टॅप मोशन मध्ये फाउंडेशन अप्लाय करायचं, म्हणजे ते व्यवस्थित स्किनवर अप्लाय होतं. जर तुमच्याकडे लाईट वेट फाउंडेशन नसेल तर तुम्ही फाउंडेशन मध्ये थोडस मॉइश्चरायझर मिक्स करून तसंही यूज करू शकता, म्हणजे त्याच्याने एकदम ग्लोई फिनिश येईल. डोंट फॉरगेट द नेक एरिया, नाहीतर आपला चेहरा आणि नेक वेगवेगळा दिसेल, इवन नाही दिसणार. सो नेक एरिया इज ऑल्सो इम्पॉर्टंट. फाउंडेशन लावून झालाय. सो नेक्स्ट स्टेप आहे ब्लश. विंटर्स मध्ये सहसा पावडर ब्लश स्किपच करा. गो फॉर क्रीम ब्लश. क्रीम ब्लश एकदम स्किन मध्ये मेल्ट होतो आणि खूप छान दिसतो. टिप ऑफ द नोज लावायला विसरू नका, म्हणजे ते एकदम फ्लश्ड लुक येतो. नेक्स्ट मी करणार आयब्रोज फिल. जास्त ओव्हर ड्रॉ नाही करायचे, एकदम मिनिमल ठेवायचे.
नेक्स्ट स्टेप आहे आय शॅडो. आय एम युजिंग दिस आय शॅडो पॅलेट. ड्यूवी लुक साठी ब्राऊन आईज परफेक्ट दिसतात. सो मी थोडासा ब्राऊन शेड घेईल आणि क्रीज लाईन मध्ये फिल करेन. बस एकदम थोडासा. You can use brush also, but I'm using my hand. Next step is mascara. I'm using this Maybelline Hyper Curl mascara. याने आपले आईज एकदम इन्स्टंटली ओपन होतात. You can see the difference in both the eyes. हवा असेल तर तुम्ही काजळ सुद्धा यूज करू शकता जस्ट अंडर द वॉटर लाईन. बट आय एम युजिंग द सेम स्विस ब्युटी हायलाइटिंग प्रायमर ॲज अ हायलायटर. हे मेकअप फिक्स करू या फिक्सरने. हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर आहे. या फिक्सरने सगळा मेकअप लॉक होतो आणि हा मेल्टिंग ग्लो देतो. सो लास्ट बट नॉट लिस्ट स्टेप लिपस्टिक. मी यूज करत आहे हा न्यूड पिंक शेड. ग्लॉसी लिपस्टिकच यूज करा टू गेट दॅट ज्युसी फिनिश. So I am done with my lipstick. So guys, this is our final winter dewy makeup look. Fresh, minimal, super easy and glowy. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ओके बाय, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.